मंडळी, आज बनवतोय आपण कोंबडी वडे. काय जण यांना कोंबडी वडे किंवा कोकणी वडे असे म्हणतात किंवा मालवणी वडे म्हणतात. मस्त असे मालवणी वडे आणि चिकन सोबत खायला खूप असे चांगले वाटतात. आणि मस्त असा कोकणी पाहुणचार म्हणजे चिकन वडे आणि चिकनची भाजी त्यासोबत खातात. हे आहे कोंबडी वड्याचं पीठ. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, थोडं सुकवलं. त्याच्यामध्ये चण्याची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि धने, जिरे, बडीशेप, ओवा आणि 2-4 लवंगा, थोडं मिरं हे तव्यावर मस्तपैकी असं गरम करून घ्यायचं. तांदळामध्ये मिक्स करायचं आणि मग हे तांदूळ दळून आणायचं. मस्त असा दळून आणल्यानंतर तांदळाच्या पिठाचा अगदी वड्याचा सुगंध असा वास सुटलेला असतो आणि आपले वड्यासाठी हे पीठ तयार होत असतं. पीठ भिजवताना थोडा रात्रीचा शिळा भात असतो, तो थोडासा भात घ्यायचा, थोडं 1-2 कांदे घ्यायचं आणि ते मस्तपैकी मिक्सरला बारीक वाटायचं. वाटल्यानंतर पिठात मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. वाटली तरच हळद टाकायची, कारण की आपण दळताना जिरं टाकलेलं होतं, त्यामुळे जिऱ्याने ओरिजिनल असा कलर येत असतो. त्यामुळे मी काही हळद टाकलेली नाही. आणि मळताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करायचा, त्यामुळे वडेही छान होतात, मस्त खुसखुशीत असे होतात. थोड्या वेळ 15-20 मिनिटं पीठ मळून असं झाकून ठेवायचं आणि नंतरच वडे करायला घ्यायचे. वडे थापताना दुधाची पिशवी असू द्या किंवा एखादं जाड प्लॅस्टिकची पिशवी असली की त्यावरती मस्तपैकी असे वडे थापायला घ्यायचे. थोडा पाण्याचा हात घेऊन वडे थापायला सुरुवात करायची आणि मस्तपैकी तेल कडकडलं कीच वडे सोडायचे. तेल कडकडलं आणि वडे सोडले की अगदी तळून वरती टुंब असं फुगून येत असतात. जर ते चांगले फुगून वरती आले तर समजायचं की आपला वडा चांगला झालेला आहे. आणि मस्तपैकी असं त्याला तळून घ्यायचे. बघा इथं मस्तपैकी असा सोडताना सुद्धा व्यवस्थित सोडायचा, जेणेकरून तेल अंगावर उडू नये, कारण पाण्याचा वापर असल्यामुळे ते अंगावर थोडंसं टिपके येण्याची शक्यता असते. त्यामुळे वडा सोडतानाही व्यवस्थितच सोडायचा, काळजी घेऊनच सोडायचा. आणि वडा बघा सोडल्यानंतर जर वरती फुगून आला तरच म्हणायचा की आपला वडा चांगला झालेला आहे. आणि मस्तपैकी असे वडे थापून घ्यायचे, भाजून घ्यायचे आणि नंतर मग मंडळी तयार आहेत आपले कोंबडी वडे, चिकन वडे, मस्तपैकी कोंबडी वडे आणि चिकनची भाजी, कांदा, बीट असं आहे आज आपलं चिकन आणि वड्यांचं मालवणी असं जेवण. कसं वाटलं मंडळी तुम्हाला नक्की सांगा.